सो गुड आफ्टरनून मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण ही सिरीज असणार आहे कोकण सिरीज. आपण चाललोय आता कोकणामध्ये. कोकणामध्ये कुठे कुठे चाललोय ते नक्कीच तुम्हाला समजेलच थंबनेल बघून. या नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच आपण कुठे चाललोय ते. अजून स्पॉटमध्ये आता आपण सध्या चाललोय माणगावला. माझ्या सोबत सोनल आणि नितेश आहे ॲज युजल. सो आता वाजलेले आहेत 3, बरोबर दुपारचे 3 वाजलेत आता. आणि ऑफिसवरून आज लवकर सुटलोय. आपल्याला जायचं 3 दिवस कोकणामध्ये. आज आम्ही फक्त ट्रॅव्हल करणार आहे. इथून अराउंड 4 तास या 5 तास लागणार आपल्याला माणगावला पोचायला. आता वाजले 3, आपल्याला 8 पर्यंत माणगावला पोचायचं आहे कसं पण करून. सो आता सोनलला पिक करून आणि नितेशला पण पिक करायचं आहे आपल्याला. सो सोनल ऑफिसला गेले. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात, आपण गेलो होतो मालाडला शॉपिंग करायला. शॉपिंग केली आपण आणि खूप चांगलं त्यांचं आउटफिट होतं. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले आहे, तुम्ही गो थ्रू करा. खूप स्पेशल आहे आजचा व्हिडिओ. आणि जाता जाता आपण कारचं टायरची हवा चेक केली. आणि आता आपल्याला पेट्रोल फुल करायचं आहे, कारण आता कुठे मध्येच थांबायचं नाही आपल्याला. आपण सगळं बॅग पॅक केले, तुम्ही बघू शकता पाठी जर दिसत असेल तुम्हाला तर. बॅग वगैरे पॅक केलेली आहे आपण आता 3 दिवसासाठी. आणि मी आताच सांगून टाकतो आपण कुठे कुठे जाणार आहे ते. आता आपलं फर्स्ट असणार आहे इथून माणगावला. आणि माणगावला 4 तास लागणार आपल्याला. आणि आपण आजचा दिवस तरी कुठे जायचं नाही आपल्याला, फक्त घरी आज राहायचं. आणि उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे मार्लेश्वरला, कारण क्लायमेट असं आहे, पावसाळी वातावरण झालं तर मार्लेश्वर मस्ट विजिट प्लेस आहे. सो आम्ही चाललो आता मार्लेश्वरला सेकंड डेला, म्हणजे उद्या. आणि मार्लेश्वरवरून आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहे, तिकडचं क्लायमेट कसं काय असणार आहे, आणि आपण ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये काय काय घेणार आहे ते नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच. उद्या शुक्रवार आहे, सो नॉनव्हेज डे असणार. आज गुरुवारी आपण चाललोय, सो गुरुवारी तर आपल्याला व्हेजच खायचं आहे. असं आमचा प्लॅन होता 3 दिवसाचा. सो लेट्स सी कसा प्लॅन आउट होतोय आमचा प्लॅन जे आम्ही ठरवलंय ते. सो आम्ही तिघं पण एक्सायटेड आहे. बाकी कोण नाही आलं, कारण मम्मीला पण सांगितलं होतं यायला, तर मम्मी खूप टायर्ड आहे, कारण तिने पण ट्रॅव्हल केलं आता रिसेंट. सो ती बोली नेक्स्ट टाइम आपण जाऊ नक्कीच. सो आणि सेकंड डेला आपण जाणार आहोत हरिहरेश्वर आणि तिकडचं श्रीवर्धन. आणि 1-2 स्पॉट आहेत असे तिकडे बघण्यासारखे. सो आम्ही तिकडे जाणार आहे सेकंड डेला. थर्ड डेला तुम्हाला माणगावचं मार्केट एक्सप्लोर करवतो. सो थर्ड जो व्लॉग असेल कोकण सिरीजचा तो असणार आहे माणगाव मार्केट. आणि होप सो आपल्याला चढणीचे मासे बघायला भेटतील. मी नितेशला सांगितलं तसं आपण तिकडेही व्हिडिओ शूट करायला भेटला तर नक्की शूट करेन मी व्हिडिओ. असं काहीच आमचा प्लॅन आहे. आणि सो भाई लय मजा येणार आहे. म्हणजे कोकणात जायची एक्सायटेड जी असते ना ती, जे कोकणी असतात त्यांनाच माहिती पडतं किती एक्साइटमेंट असते कोकणला जायची. सो आम्ही मध्येच चाललोय, परत आपल्याला जायचंय गणपतीला पण. सो लेट्स सी कसं आमचा प्लॅन होतोय पुढचा. सो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. स्टे ट्यून अँड एन्जॉय द व्लॉग. बाय. सो फायनली आपण सोनल आणि नितेशला पिक केलेलं आहे. आणि खूप जास्त उशीर झाला, आता वाजलेत, तुम्हाला दिसत असेल टाइम 4:30 वाजलेत आता. कारण आपली गाडीमध्ये प्रॉब्लेम इश्यू आलेला. आपली पेट्रोलची वायर उंदरांनी खाल्ली होती. सो ते फिट करण्यामध्येच आमचा ऑलमोस्ट 1 तास निघून गेलेला आहे. आणि आता फायनली तुम्ही एक्सायटेड नाही वाटतं कोकण ट्रिपसाठी? खूप एक्साइटेड. पाऊस कमी झालाय हे खूप चांगली गोष्ट आहे. पडेल पाऊस पडेल थोडा पाहिजे. थोडा नाही जास्त पाहिजे पाऊस. कोकण ट्रिप आहे आणि पाऊस नाही तर ते खूप एकदम सॅड फील होईल आम्हाला पण जर पाऊस नसेल तर. लेट्स सी. चला तुम्ही प्रेडिक्ट करा तर आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचू. कमेंट करून नक्की सांगा. आपण आता पोचणार आता 9-9:30 पर्यंत. 10 वाजेपर्यंत. 10 वाजेपर्यंत नाही, ट्रॅफिक भेटली तर 10. माणगावला 8:30 ट्रॅफिकच वाजेपर्यंत. असते. हा 8:30-9 वाजेपर्यंत आपण पोचू. माणगावला ट्रॅफिक असते पण. माणगावला नसेल जास्त. आपण येतोय ना, खाली होईल. साहेब येतात. साहेब येतात. मोहिते साहेब. चलो लेट्स गो. आणि किती किलोमीटर आहे नितेश इथून माणगाव? 1
220 250 पकडा, कारण आपल्याला आतमध्ये पण जायचं ना. 250 किलोमीटर अप्रॉक्स आपलं जर्नी असणार आहे, विक्रोली टू मानगाव. सो लेट्स स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. चलो लेट्स गो. दाखवतो कसा प्रवास होते आणि कुठे कुठे आपण हॉल्ट करतोय. स्टे ट्यून आणि भेटू आपण थोड्याच वेळात. बाय. यो सो आता आपण पोचलेलो आहे कुठे नितेश? पनवेलला. पनवेलला पोचलोय आता आणि आता दाखवतोय 2 तास 40 मिनिटं मानगाव डेपो पर्यंत. सो लेट्स सी. हे खूप छान वाटतंय ना. मस्त वाटत. काय हे? हे खाटूश्याम. खाटूश्याम. हे मम्मीने आणलं होतं. आता रिसेंटली गेलेली मम्मी आणि पप्पा तिकडून हे आणलेलं आहे. इथे तुझं गाव पाऊस चालू गायब आहे. झालेला आहे. पाऊस अजून काय दिसत नाही. पाऊस मला तर येणार, वाटत नाही येणार, लवकर येणार. येणार आता पाऊस. लेट्स सी. भेटूया लवकरच. भजी आणि गरम चहा आहे. नितेश बनवणार आहे है ना. हो, काय हो. मी तर जाऊन पहिली खेकडी आणि मासे पकडणार आहे. त्यासाठी पावसाची खूप गरज आहे. सो फायनली पाऊस आलेला आहे. आपण आता पोचलोय पनवेल मार्ग. तुम्ही बघू शकता पाऊस चालू झालाय. चला आता आपला सो फायनली पाऊस आलेला आहे. हलका हलका पाऊस आहे, पण पाऊस पाहिजे होता कोकण ट्रिप स्टार्ट करताना. सो आम्हाला पनवेलपर्यंत भेटला नाही पाऊस, पण आता फायनली पाऊस भेटलेला आहे. आता कुठपर्यंत हा पाऊस असतोय ते आपल्याला बघायचं आहे. आणि सो एन्जॉईंग. झोपा काढत आहेत ते लोक. हो, झोपलोच नाही आम्ही. सांगते इथे पाऊस आला आणि ते झोप चालू झाली. हो, काय पण. सो लेट सी कशी आपली ट्रिप जाते आता. प्रवासाने आता थोड्याच वेळात आम्ही हॉल्ट करणार आहे. कुठे करणार दाखवतो तुम्हाला. स्टे ट्यून. सो आता आपण पोचलो वडखळ नाक्याला. इथून अराऊंड आपल्याला 1.5 तास दाखवते अजून. आणि आता वाजलेले आहेत 6:15. आता आपण थोडं स्नॅक्स वगैरे घेऊ. थोडं हॉल्ट केलेलं आहे आता आपण अर्धा पाऊण तासाचा. सो आता Which you want? I want to cheese sandwich. सँडविच वगैरे खाऊ आणि इथून निघू डायरेक्ट मानगावला. आणि ते खाणार आहे आता कोणतं वाला सँडविच? चीज. मी मसाला मसाला सँडविच आणि मी ग्रिल चीज सँडविच. सो लेट्स सी. आणि इथपर्यंत प्रवास छान झालेला आहे. आधी सँडविच भेटतं की But नाही ते I बघ. want to brown bread. चालू आहे सँडविचवाला. सो आता आपण हा. जाऊ. दाखवतो तुम्हाला नाहीतर, सँडविच. आणि कुठे आपण आता मी हा खाईन, शिवसागर तू तो फूड खाईन मॉल करशील. दाखवतो तुम्हाला. शिवसागर फूड मॉल मध्ये आपण हॉल्ट केलं आहे. सो आता आपण जाऊ आणि बघू तिकडे काय काय अवेलेबल चलो. आहे. अवेलेबल असेल दाखवेन नक्कीच आणि टेस्टची रिव्ह्यू पण देतो. चला बाय. सो सोनल, तू काय मागवलंयस? आम्ही सगळ्यांनी सँडविचच मागवलंय तसं. मसाला चीज डोसा. ओके. सो लेट्स सी. आमच्या हिरोनी केस बघा कशी कापलेत. आर्मी फुल आर्मी. जावेद हबीब कडून कटोरी कट ना. कटोरी कट. चलो लेट्स सी आपलं ऑर्डर काय काय येणार आहे ते. सो इथे आलेला आहे व्हेज मसाला ग्रिल सँडविच. इथे पनीर हा व्हेज आहे. पनीर नाही. नाही, हा पनीर आहे. थोडं पनीर दिसतं तुला. हा व्हेज आहे. आणि हा आपला मसाला चीज सँडविच. चलो. सो आता आपण घेतलेली आहे ब्लॅक कॉफी. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघितलं आपण काय मागवलं होतं. सँडविच मागवलं होतं वेगवेगळ्या प्रकारचे. चीज ग्रिल्ड
पनीर असं थोडं कॉम्बिनेशन थोडं वेगवेगळं मागवलेलं. सो ब्रेकफास्ट कसं होतं सोनल? खूप खूप छान होता. 4 सकाळपासून स्टार. काय खाल्लं 4 नव्हतं, स्टार. बरं वाटलं. आणि आता निघालोय आपल्या माणगावच्या दिशेला. आता 1 तास अजून दाखवतोय. सो आणि पाऊस थोडा वेळच होता आणि लगेच निघून पण गेला. आणि आता परत एकदा क्लायमेट दाखवतो तुम्हाला, पाठच्या कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. मस्त मस्त. तुम्ही बघू शकता आता पाऊस येण्याची शक्यता आहे. सो बघू आता कसं कधी पाऊस येतोय तो लेट्स सी. आणि वाजलेले आहेत आता 7 आणि आपल्याला पोहोचेपर्यंत 8:30 वाजतीलच. सो लेट्स गो. सो कसं वाटतंय तुम्हाला आता इथपर्यंत येऊन? ट्रिप कशी झाली तुमची? खूप मस्त. नितेश्वर आम्ही जाते म्हणल्यावर चांगलंच वाटलं. सो नितेशला जास्त एक्साइटमेंट आहे. खूप सामान स्वतःच्या आणलं. हाताने खूप सामान अजूनपर्यंत आणलंय. मी दाखवलं नाही तुम्हाला. जेव्हा आम्ही पोहोचू तेव्हा आम्ही तुम्हाला सामान दाखवेन नितेशने काय काय आणि आणलंय. ते सगळं गाडीमध्ये खायला आणलं असं होतं. आणलं की एकदम 7-8 दिवसाची ट्रिप आपण नाही. करतोय. गाडीमध्ये खायला आणलेलं. तो बोलतोय की जेवढं उरेल तेवढं घरी जायचं बोलतो. हा घरी जायचं. तो अन्नदान करायला पण आलाय खरं तर हा, इथे. वाटायला आलाय तो. सो जे सामान तो डीमार्ट मधून घेतो तो इथे द्यायला ऑफिस मध्ये येतो. वाटतो आणि ऑफिसच्या लोकांकडनं म्हटलं की गावी घेऊन जातो. सो लेट्स गो. आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. स्टे ट्यून. आणि खूप चांगलं क्लायमेट झालं आता. सो थोडं एन्जॉय करतो. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. आता वाजलेले आहेत 7:30 आणि संध्याकाळ चालू झालेली आणि काळोख पडायला लागलाय. पाऊस तर नाही सध्या. आता ऑलमोस्ट आपण 45 मिनिटावरती आहे माणगावला. सो बघितलं तुम्ही आपण काय पार्सल घेतलंय ते. सोनाला माहिती आहे आपण काय पार्सल घेतलंय? नाही. काय माहिती? ठाकटूक ठाकटूक. टाकटूक चिकन चिल्ली. येस. डोकं फिरलंय गुरुवारी आज. चिकन चिल्ली आम्ही घेतली आहे. ठीक आहे ना, आम्ही एक दिवस खातो ना, त्यात काय. तुमचं मुंडकच कापे दोघांचं. सो आम्ही घेतलंय मंचुरियन चिली आणि Veg पुलाव. व्हेज पुलाव. आणि आपल्या घरी बनलंय ते झुणका भाकर. केंद्र. दाखवतो तुम्हाला. आता ऑलमोस्ट आपण माणगाव, तुम्ही बघू शकता पाठी माणगाव मार्केट आहे. आणि आम्ही पोहोचलेलो आहे माणगाव मार्केटला. आणि इथून किती अजून वेळ आहे? 20 मिनिटं. 20 काय मिनिटं. 20 मिनिटं? सो आता वाजलेत 9, 9:30 पर्यंत आपण पोहोचू. दाखवतो पोहोचल्यावरती नितेशचं घर कसं आहे. आणि भेटतो तुम्हाला पोहोचल्यावरती. बाय. काय माहिती ना इश्यू काय 10 वर्षाच्या लग्नाला तर त्यांनी काय केलं, त्याला गणपती बसवायचा होता ना. तर मागच्या टायमाला बोलतो की आपल्या दारात ना कोणीतरी गणपती प्रगट झाला ऑटोमॅटिकली. मूर्ती आणून ठेवली गावातल्या पोराने, टिंगल केली. सो फायनली आपण पोचलेलो आहे नितेशच्या गावी. आणि खूप स्कॅरिएस्ट रोड आय हॅव एव्हर ड्राईव्ह. खूप काळोख आहे आणि खूप डेंजर रोड आहे खरंच. एक सिंगल रोड होता, फुल फाटलेली आहे आमची. आणि आता पोचलो. ऑलमोस्ट वाजले 9:30. आता फ्रेश वगैरे होतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. स्टे ट्यून. हे बघा, मी सांगितलं होतं ना किती बॅग आणल्यात बघा ही नितेश. माझी एकच आहे यार बॅग. हे सगळं नितेश 2 बॅगा. माझ्या 2 आहेत. आहे का माझी? इथे नितेशने तर फुल एकदम संसार आवाज बांधला. येईल आता आता नको मला, झाला. नको. सो हे नितेशचं घर आहे. सी स्कॅरियस्ट. सो फायनली आपण आलेलो आहे नितेशच्या घरी. तुम्हाला रूम टूर देतो आता नितेशच्या घरचं. सो आपल्या इथे बॅग वगैरे ठेवले आहेत आपण. आणि असं काहीसं इंटिरियर आहे, ब्युटिफुल. हा नितेशच्या काकीचा रूम. वाव.
नंतर जायला जेवल्यावर. हा मी बसून राहिला. इथे काय टेन्शन नाही. ब्युटिफुल. पिठला भाकरी इज हिअर 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 हिअर. हे पिठला भाकरी आहे ना. आणि हे कोणती वाली आहे. छान झालं. मसाला. द बेस्ट, हा वन ऑफ द बेस्ट फूड. झुणका भाकर. घ्या लो गाडी थांबवली पहिली. हा यायला पण मागत म्हणजे ते आवाज नाही तो ब्रिज सुटलाय काय तिथे बॅनर लावलं ना तर आम्हाला पण त्या ब्रिज काय Deadly combination. ब्रिज सुटलाय. हो, जेवण वगैरे झालेलं आहे. आपण खाल्लं होतं पिठलं भात, आपलं पिठलं भाकरी आणि झुणका भाकरी झुणका भाकर, चटणी आणि विथ सम राईस. सो सोनल कसं होतं टेस्ट. भारी. आता खूप टायर्ड आहे आम्ही पण आणि नितेशला विचारू कसं होतं टेस्ट. टेस्ट एकदम मस्त होती. पण माझे मित्र माझ्या गावी यायला इतके एक्साइटेड होते पण आता ते खूप घाबरले. आधी reason आपण काय- का घाबरलो आहे ते उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन. ठीक आहे, नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन आपण का घाबरलेलो इथे यायला. सो खूप टायर्ड आहे आणि तुम्ही प्रेडिक्ट करा काय असू शकतं. हां नाही ठीक आहे, मी सांगेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो मुंबईपासून आपण प्रवास चालू केला होता 4:15ला. आपलं आणि जसं मी गाडीचं बोललो थोडं होतो काम होतं जसं आणि मी बोललो होतो की 4 वाजता प्रवास ट्राय केला आणि 8 वाजता तो संपला 8:30 वाजता. तसंच झालं. 8-8:30 वाजता आम्ही आय थिंक पोचलो इथे. हां. सो खूप टायर्ड पण आहे आणि आता वाजलेले आहेत 11:30. सो झोपायची वेळ झालेली आहे. सो भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.